स्लाइड 1. गुड मॉर्निंग. मी आज हायपर पॅरामीटर ट्युनिंग, फाईन ट्युनिंग विरुद्ध फीचर एक्स्ट्रॅक्शन या विषयावर बोलणार आहे. या विषयामध्ये मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग मॉडेलची कामगिरी कशी सुधारता येईल यावर आधारित आहे. मशीन लर्निंगमध्ये मॉडेल दिलेल्या डेटामधून पॅटर्न शिकते आणि त्यावर आधारित प्रिडिक्शन करते. परंतु मॉडेलची कार्यक्षमता फक्त डेटावरच अवलंबून नसते. मॉडेल प्रशिक्षणाच्या आधी आपण मॉडेल कसे कॉन्फिगरेशन करतो, म्हणजेच त्याला दिलेली सेटिंग्स यांनाही हायपर पॅरामीटर्स असे म्हणतात, यावर देखील ती अवलंबून असते. आधुनिक डीप लर्निंगमध्ये ट्रान्सफर लर्निंग ही पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाते. या पद्धतीमध्ये नवीन मॉडेल शून्यापासून ट्रेन करण्याऐवजी मोठ्या डेटासेटवर आधारित प्रशिक्षित केलेले मॉडेल आपल्या नवीन कार्यासाठी पुन्हा वापरले जाते. यामुळे बराचसाच वेळ वाचतो, मेहनत कमी होते, जास्त डेटाची आवश्यकता राहत नाही आणि तरीही अचूकता जास्त मिळते. आता आपण पाहूया की हा विषय का महत्त्वाचा आहे. मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग या तंत्रामध्ये मॉडेल मोठ्या प्रमाणात डेटामधून पॅटर्न ओळखायला शिकते. पण मॉडेलची अचूकता फक्त डेटावरच अवलंबून असते, तर मॉडेलच्या प्रशिक्षणाच्या वेळी दिलेल्या सेटिंग्सवर दिलेली अवलंबून असते. यांना हायपर पॅरामीटर्स असे म्हणतात. हायपर पॅरामीटर्स म्हणजे मॉडेल शिकण्याच्या प्रक्रियेला नियंत्रण करणारे घटक. म्हणजेच उदाहरणार्थ लर्निंग रेट, म्हणजेच त्या मॉडेल किती वेगाने ते शिकेल. बॅच साईज, एका वेळी किती सॅम्पल्स प्रोसेस होतील. आणि इपॉक्स, मॉडेल संपूर्ण डेटावर किती वेळ शिकेल. या प्रक्रियेमध्ये दोन समस्या आढळतात. एक म्हणजे ओव्हरफिटिंग, मॉडेल प्रशिक्षण डेटा पाठ करून बसते, नवीन डेटावर कामगिरी त्यामुळे खराब होते. आणि अंडरफिटिंग, मॉडेलला डेटा नीट शिकवता येत नाही. म्हणून हायपर पॅरामीटर ट्रेनिंग अत्यंत आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी म्हणून आपण ट्रान्सफर लर्निंग वापरतो. शून्यापासून मॉडेल बनवणे खूप डेटा, खूप वेळ व महाग हार्डवेअर या प्रोसेससाठी लागते. यासाठी आपण मोठ्या डेटा सेटवर आधारित प्रशिक्षित मॉडेल घेतो आणि ते आपल्या कामासाठी बदलतो. यालाच आपण ट्रान्सफर लर्निंग असे म्हणतो. आता आपण पाहूया मुख्य संकल्पना. हायपर पॅरामीटर ट्रेनिंग. विविध हायपर पॅरामीटर कॉम्बिनेशन्स वापरून आपण हे हायपर पॅरामीटर ट्रेनिंग पाहतो. त्यामध्ये व्हॅलिडेशन ॲक्युरेसीवरून सर्वोत्तम कॉम्बिनेशन्स निवडले जाते. यामुळे मॉडेल जास्त स्थिर, जास्त अचूक बनते. दुसरं म्हणजे फाईन ट्रेनिंग. फाईन ट्रेनिंग हे एक ट्रान्सफर लर्निंगचे तंत्र आहे. यामध्ये पूर्वप्रशिक्षित मॉडेल घेतले जाते, उदाहरणार्थ रेसनेट, व्हीजीजे आणि बीईआरटी. याचा फायनल लेअर काढून आपल्या नवीन वर्गासाठी बदलतो. मॉडेलमध्ये काही खोल लेयर्स पुन्हा ट्रेन करते. कमी लर्निंग रेट वापरून मॉडेल हळूहळू नवीन डेटाशी जुळतो. फाईन ट्युनिंग केव्हा वापरले जाते? जेव्हा डेटा मध्यम किंवा मोठा असतो तेव्हा फाईन ट्युनिंग यूज केले जाते. त्याचबरोबर नवीन टास्क जुन्या टास्क सारखा असल्यानंतर फाईन ट्युनिंग यूज करतात. तिसरे म्हणजे फीचर एक्स्ट्रॅक्शन. पूर्व प्रशिक्षित मॉडेल जवळपास सर्व फीचर लेअर फ्रीज केले जातात, तेव्हा फक्त शेवटचा क्लासिफिकेशन लेअर ट्रेन केला जातो. फीचर एक्स्ट्रॅक्शन केव्हा वापरले जाते? जेव्हा डेटा कमी असताना, वेगवान प्रशिक्षण करायचे असेल तेव्हा आणि हार्डवेअर मर्यादित असेल तेव्हा. नवीन टास्क जुना टास्कपेक्षा फार वेगळा असेल तर अचूकता कमी होऊ शकते. यामध्ये आपण पाहूया हे तिन्ही ट्युनिंग प्रोसेस कसे प्रक्रिया करते. पहिले आहे हायपर पॅरामीटर ट्रेनिंग. यामध्ये पहिला एक हायपर पॅरामीटर सेट निवडला जातो. त्या हायपर पॅरामीटर सेटवर एक मॉडेल ट्रेन केले जाते. त्या ट्रेन केलेले मॉडेलची व्हॅलिडेशन ॲक्युरेसी मोजली जाते. त्यानंतरच्या स्टेपमध्ये दुसरे सेट वापरून पुन्हा एक मॉडेल ट्रेन केले जाते आणि सर्वोत्तम परिणाम देणारे हायपर पॅरामीटर्स निवडले जाते. दुसरे आहे फाईन ट्युनिंग. फाईन ट्युनिंगमध्ये प्री ट्रेन्ड मॉडेल लोड केले जाते. शेवटचे जे लेयर असतील ते बदलून आउटपुट लेयर त्यांना जोडले जातात. काही वेळानंतर काही डीप लेयर्स अनफ्रीज केले जातात व कमी लर्निंग रेट यामुळे प्रशिक्षित होतो. ते आपण पाहणार आहोत या प्रोसेसवरील मर्यादा आणि अडचणी. पहिले आव्हान असे आहे की हाय कम्प्युटेशनल कॉस्ट. यामुळे हायपर पॅरामीटर ट्युनिंगसाठी मॉडेल वारंवार ट्रेन करावे लागते.
व याचा परिणाम वेळ आणि GPUसाठी जास्त लागतो. दुसरे म्हणजे फाईन ट्युनिंगमध्ये ओव्हरफिटिंग होते, कारण डेटासेट लहान असेल तर मॉडेल डेटा पाठ करते आणि त्यामुळे टेस्ट ॲक्युरेसी कमी होते. तिसरे म्हणजे फीचर एक्स्ट्रॅक्शन नेहमी योग्य नसते, कारण नवीन डेटाचा प्रकार पूर्वीच्या डेटापेक्षा खूप वेगळा असेल तर ह्यामुळे फीचर एक्स्ट्रॅक्शन योग्य नसते व त्यामुळे ॲक्युरेसी कमी होते. आणि लास्ट म्हणजे लेअर निवडणे कठीण होते, कारण फ्रीज व अनफ्रीज करायचे असेल तर याचा निश्चित नियम नसतो, त्यामुळे अनुभव व ट्रायलला वेळ लागतो. आता आपण पाहूया थोडक्यात सारांश. फर्स्ट म्हणजे हायपर पॅरामीटर टर्निंग मॉडेलच्या शिकण्याची गुणवत्ता सुधारते. फाईन टर्निंग नवीन कार्यासाठी मॉडेलला अचूकतेने जुळवते, पण डेटा आणि खूप वेळ लागतो या प्रोसेससाठी. फीचर एक्स्ट्रॅक्शन जलद आणि लहान डेटासाठी खूप चांगले व उत्तम आहे, पण काही वेळा अचूकता कमी येऊ शकते. या तिन्ही पद्धतीमध्ये कोणतीही पद्धत निवडताना डेटासेटचा आकार, नवीन आणि जुने काम किती समान आहे व उपलब्ध संगणकीय संसाधनांचा विचार करावा लागतो.